हत्तीसारखा चेहरा आणि कुठे? माणसाचं शरीर पिवळ्या रंगाचं, त्यावर हत्तीचं भलं मोठं काळा राखाडी तोंड, त्यात भर घालायला म्हणजे हे टंब फुगलेलं पोट. धड उठता येत नाही, बसता येत नाही, आणि चाल बघशील तर कासवासारखी. तुला काय वाटतं, चांदो मामा उगाच हसलेला माझ्यावर? हो रे बाप्पा. हो काय? मी जर तसा आलो असतो ना तुमच्या घरी, तर तुम्ही क्वचितच मला इतकं लाडावून ठेवलं असतं. पण तुला एक खरं सांगू का? सांग ना बाप्पा. तुम्ही मला तुमच्यासाठी कितीही बदललं तरी मी जो आहे तोच राहणार ना. इतके जड जड मुकुट घालून आता माझे सुपासारखे कान वारा सुद्धा घालत नाहीत. बाप्पा, तुम्ही सगळे इतक्या उत्साहाने मला भेटायला येता, इतकी गर्दी करता, पण इतक्या बारीक बारीक डोळ्यांनी नक्की कोणत्या रांगेकडे बघायचं तेच कळत नाही. जनरल, VIP की VVIP? किती त्रास होत असेल ना तुला या सगळ्याचा? त्रास नाही ग, दया येते माझ्या प्रत्येक भक्तावर. तुमची भक्ती चुकत नाहीये, पण हां, भक्ती करण्याची पद्धत मात्र चुकते. मी 10 दिवसांचा पाहुणा अनंत चतुर्दशीला माझ्या आईकडे निघून जाणार. पण तुमचे वाद आणि राग रुसवे मात्र वर्षानुवर्ष चालत राहतात. म्हणून थोडी काळजी वाटते, बाकी काही नाही.